नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची जी प्रथम घटक चाचणी होणार आहे ना, तिची इंग्लिश विषयाची कृतीपत्रिका म्हणजे क्लास 10च्या स्टुडंटची जी फर्स्ट युनिट टेस्ट कंडक्ट होणार आहे तिची इंग्लिशची क्वेश्चन पेपर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जस्ट 5 मिनिटमध्ये आपण या पूर्ण क्वेश्चन पेपरला ओव्हर करणार आहे. तुम्हाला मी जिथे सांगेल स्क्रीनशॉट घ्यायला तिथे स्क्रीनशॉट घ्या आणि पूर्ण क्वेश्चन पेपर आपण बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण मराठी, हिंदी, इंग्लिश त्यासोबत तुमचं मॅथ 1, सायन्स 1, हिस्ट्री, जिओग्राफी सर्व विषयाचे क्वेश्चन पेपर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत व्हिडिओज. जर तुम्ही बघितल्या नसतील तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि अच्छा चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या युनिट टेस्ट 1ला प्रिपरेशन करून चांगले मार्क्स तुम्ही मिळवू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली क्वेश्चन पेपरला सुरू करूया. तुम्ही वाचलं असेल स्टँडर्ड 10th युनिट टेस्ट 1 मार्क्स आहे 20, सब्जेक्ट आहे इंग्लिश 26-27ची क्वेश्चन पेपर आहे आणि मार्क्स आहे टाईम आहे 1 तासाचा. तर बघा क्वेश्चन 1 मध्ये म्हटलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता सूचनेनुसार कृती करायची. जसे इन्स्ट्रक्शन्स दिले असतील त्यानुसार तुम्हाला प्रश्न उत्तरे द्यायची आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. योग्य अक्षरांचा वापर करून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, वर्ड्स कंप्लीट करायचे. जसं की आता अटॅक, त्यानंतर आहे हंबल. तर अटॅकमध्ये ए मिसिंग आहे टाकायचं, हंबलमध्ये यू मिसिंग आहे तो टाकायचा आहे आणि पूर्ण करायचं. त्यानंतर आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जे वर्ड्स जे आहेत ना, शब्द ते तुम्हाला सेट करायचे. त्यानंतर आहे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, म्हणजे हे जे काही विधान दिलेलं आहे त्याला पंक्च्युएट करायचं. त्यामध्ये योग्य स्वल्पविराम झालं, पूर्णविराम झालं, फुल स्टॉप झालं, एक्झामेट्री मार्क वगैरे यूज करून जे काही असेल तर तुम्हाला ते पंक्च्युएट करायचं. त्यानंतर आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. इनकरेजमेंट या शब्दापासून 3 अर्थपूर्ण शब्द तुम्हाला बनवायचे छोटे. काय बनवू शकता? एन्काउंटर बनवू शकता की एकदा चेक करा, बनवू शकता का? गारमेंट बनवू शकता का? मॅनेजमेंट बनवू शकता का? एकदा चेक करा आणि ते शब्द बनवा. त्यानंतर आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ अ नाऊन. नाऊनची वर्ड चेन कंप्लीट करायची. आता स्टोरी शब्द दिलेला आहे तर वायवरनं काय बनवू शकता? नाऊन म्हटलेलं आहे ना, तर विद्यार्थी मित्रांनो नाऊन म्हटल्यानंतर तुम्हाला मुलाचंही नाव चालेल. तसं की आपण योगेश घेऊ शकतो. योगेशच्या लास्टला एच येतोय तर एचवरनं काय होऊ शकतं? हॉर्स होऊ शकतं का? हॉर्स नाऊन आहे का? टाका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे क्वेश्चन 2 मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. पुढील उतारा वाचा आणि त्यावरील आधारित ज्या कृती आहेत त्या सोडवायच्या आहेत आपल्याला. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲन एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड हा जो चॅप्टर आहे त्यामधील पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजचा विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला 2-3 सेकंदाचा वेळ देतो आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड. इथून तर विद्यार्थी मित्रांनो डन टू हर चाइल्ड अशा पद्धतीने तुम्हाला हा जो पॅसेज आहे तो पॅसेज तुम्हाला रीड करायचा. त्यावरती क्वेश्चन्स आहे. होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. जाऊया आपण प्रश्नांवरती की काय प्रश्न आपल्याला विचारली गेलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, A1मध्ये आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, पुढील विधाने पूर्ण करा. ज्यामध्ये आहे माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू ... त्यानंतर आहे सेकंडमध्ये हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज .. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सेंटेन्सेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे तुम्हाला अटेम्प्ट द फॉलोइंग अटेम्प्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये आहे टू रिॲक्शन ऑफ अ बेबी लोंगूर आफ्टर ही सेटअप. वेब डायग्राम कंप्लीट करायची आहे. जेव्हा बेबी लोंगूर उठलं ते सेटअप म्हणजे तो उभा राहिला किंवा बसला एक पद्धतीने तर त्यावेळेला त्याच्या 2 रिॲक्शन्स काय होतात. त्यानंतर आहे 8.3मध्ये डू ॲज डायरेक्टेड, सूचनेनुसार कृती करा. ज्यामध्ये आहे आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुकड अप. चूज द करेक्ट करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला चूज करायचं आहे. जसं की आहे डू आय, त्यानंतर आहे डिडंट आय, त्यानंतर आहे वॉजंट आय अँड त्यानंतर आहे डिड आय. अशा पद्धतीने जाऊया पुढे. पर्सनल रिस्पॉन्समध्ये म्हटलेलं आहे डू यू लाईक टू हेल्प नीडी पर्सन ॲनिमल आणि व्हाय. तुम्हाला एखाद्या गरजू पक्षाला किंवा प्राण्याला गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला तुम्हाला मदत करायला आवडेल का? आणि जर आवडेल तर ते का आवडेल हे तुम्हाला समज स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 3 मध्ये. आता तुम्हाला काय असणार आहे? पोयम असणार आहे. पोयमवरती काय क्वेश्चन्स असणार आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. जरा बघूयात काय पोयमवरती क्वेश्चन दिले आहेत. आय थिंक द बास्केट फुल ऑफ मूनलाईट अशा पद्धतीने तुम्हाला ही पोयम दिलेली आहे आणि त्यावरती काही क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन 3 मध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोयम इथे दिलेली आहे. ओ मून गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केटफुल्स. तर बघू शकता ही जी पोयम आहे ही इथे दिली गेलेली आहे. त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो A1मध्ये कंप्लीट द वेब कंप्लीट करायची आहे. ओके, ज्यामध्ये आहे द पोएट विशेष टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ विलेजर्स लाईक. 4 ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 ऑप्शन तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टेट वेदर म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी पोएट आहे, कवित्री आहे ती त्या व्हिलेजर्स म्हणजे गावकऱ्यांची कोणते प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करते आहे. कोणते प्रॉब्लेम आहे? रस्त्यामध्ये साप विंचू असतं तर लाईट बसवायची, असेच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ना. काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे? लिहायचे आहे यामध्ये. जाऊया पुढे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स.
आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे पुढील विधाने चूक आहे की बरोबर आहे, चूक की बरोबर. अगदी सिम्पल्स आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त आणि फक्त काय करायचं, चूक की बरोबर ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं आहे देअर आर मेनी बसेस टू रिटर्न फॉर विलेजेस. हे चूक आहे की बरोबर ते सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर इट इज व्हेरी डार्क ऑन इट्स वे बॅक टू द विलेज. त्यानंतर आहे सीमध्ये द पोएट वॉन्ट हिज फादर टू रिटर्न अर्ली. विद्यार्थी मित्रांनो हे ट्रू आहे. त्यानंतर आहे द पोएट वॉन्ट टू प्ले विथ हिज फादर ऑन हिज रिटर्न. यस, हे देखील ट्रू आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो वरील जे सगळ्यात पहिलं विधान आहे ते फॉल्स आहे. दुसरं विधान जे आहे इट इज व्हेरी डार्क ऑन द इट्स वे बॅक टू द विलेज, हे ट्रू आहे. 2 नंबर म्हणजेच बी. त्यानंतर सीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो द पोएट वॉन्ट टू फादर टू रिटर्न अर्ली, हे देखील ट्रू आहे आणि खालचं देखील ट्रू आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो A3मध्ये नेम द फिगर ऑफ स्पीच इन द गिवन लाईन्स. आता पुढे लाईन्स दिलेला आहे त्यामध्ये कोणती फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार यूज झालेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. यामध्ये आहे आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. त्यानंतर दुसरं आहे आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ पॅथ. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तुम्हाला याबद्दल फिगर ऑफ स्पीच कोणते आहे ते आयडेंटिफाय करायचे आहेत. जाऊया पुढे. आता क्वेश्चन 4मध्ये विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स एनी 4 कोणतीही 4 जसं की डिस्ट्रेस, श्रील, स्टाउट, असॉल्ट, कंपॅशन अँड कडल्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये आहे तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. पुढील विधाने तुम्हाला तुमच्या पुढील विधाने तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे. थँक्स फॉर युअर इन्व्हिटेशन, तुम्ही दिलेल्या आमंत्रणाबद्दल आभारी आहोत. त्यानंतर इट्स माय प्लीजंट टुडे. त्यानंतर आहे ग्लॅड टू सी यू, तुम्हाला बघून छान वाटलं. प्लीज काउंट द मनी, पैसे मोजून घ्या, अशा पद्धतीने. त्यानंतर आहे ट्रान्सलेट द गिवन. आता लास्ट क्वेश्चन आहे इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरचा. पुढील वाक्यप्रचार किंवा म्हण तुम्हाला तुमच्या मातृभाषेत भाषांतरित करायचे. जसे की बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम्स हिज टूल्स, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नाचता येईना अंगण वाकडं. त्यानंतर आहे स्टिच इन टाईम सेव्स 9, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे. हो विद्यार्थी मित्रांनो ही क्वेश्चन पेपर तुम्हाला समजली असेल. जिथे समजली नसेल तिथे तुम्ही मागे जा, स्क्रीनशॉट घ्या, पॅसेज व्यवस्थित वाचा, पोएम व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर तुम्ही आन्सर द्या. खूप छान पद्धतीने तुम्हाला मार्क मिळून जातील. 20पैकी 20 मार्क तुम्ही मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका तुमच्या शाळेत येईलच असं नाही. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फक्त आणि फक्त सराव म्हणून देण्यात येत आहे प्रॅक्टिससाठी. सो होप विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवणार. प्रॅक्टिस तुमची झालेली असेल. 20च मार्काचा पेपर आहे. PDF पाहिजे असेल तर मास्टर वैभव ॲप प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला PDF बघायला मिळून जाईल. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या फर्स्ट युनिट टेस्टच्या क्लास 10च्या इंग्लिशच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, थँक्यू.